भारत दौऱ्यावर आलेले जमैकाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्रू होलनेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चा झाली। द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दृष्टीनं उभय देशांमध्ये 4 क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या। यात डिजिटल पायाभूत सुविधा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि क्रीडा क्षेत्रांचा समावेश आहे। भारत आणि जमैका यांच्यातले संबंध संपूर्ण कॅरेबियन क्षेत्राला चालना देणारे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होलनेस यांच्यासोबत संयुक्त निवेदनात सांगितलं। संस्कृती, क्रिकेट, राष्ट्रकुल आणि दूरसंचार ही उभय देशांमधली महत्त्वाची क्षेत्र असून या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचं ते म्हणाले। भारत आणि जमैकाचे संबंध सामायिक इतिहास, लोकशाही मूल्य आणि दोन्ही देशातल्या लोकांमधले प्राचीन घनिष्ठ संबंध यावर आधारलेले आहेत असं पंतप्रधान म्हणाले। भारत और जमैका के बीच व्यापार और निवेश में वृद्धि हो रही है। जमैका की विकास यात्रा में भारत सदैव एक विश्वसनीय और प्रतिबद्ध डेवलपमेंट पार्टनर रहा है। इस दिशा में हमारे सभी प्रयास जमैका के लोगों की आवश्यकताओं पर आधारित रहे हैं। आईटेक तथा आईसीसीआर स्कॉलरशिप के माध्यम से हमने जमैका के लोगों के स्किल डेवलपमेंट और कैपेसिटी बिल्डिंग में योगदान दिया है। लघुउद्योग, जैवइंधन, नवोन्मेष, आरोग्य, शिक्षण आणि कृषी अशा क्षेत्रात जमैकाला सहकार्य करायला भारत तयार आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं। संरक्षण क्षेत्रातही जमैकाच्या सैनिकांना भारत प्रशिक्षणही देईल असंही त्यांनी म्हटलं आहे। भारताशी असलेले संबंध जमैकासाठी अत्यंत मोलाचे असून 2 शतकांपासून हे संबंध आहेत असं होलनेस यांनी सांगितलं। जमैकाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्रू होलनेस यांनी त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेतली। त्याआधी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली। होलनेस यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। 4 दिवसांच्या या दौऱ्यात ते भारतातल्या व्यापार उदीम आणि उद्योग क्षेत्रातल्या नामवंतांच्याही भेटी घेणार आहेत। जमैकामधल्या ग्रामविकासाशी संबंधित तसंच इतरही प्रकल्पांमध्ये भारताचा सक्रिय सहभाग आहे। भारत जमैका द्विपक्षीय व्यापार $6.5 कोटी पलीकडे पोहोचला असून त्यात भारताकडून होणाऱ्या निर्यातीचा वाटा वाढतोय।